हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2026 इयत्ता 6वी विषय विज्ञान आणि यामधील घटक 8वा सजीवांतील विविधता म्हणजेच वनस्पती वर्गीकरण या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आजचा घटक म्हणजे कुठल्याही वनस्पतींचे वर्गीकरण करताना काय करणार, अवयवांची माहिती घेणार आहोत. ती एकदल आहे की द्विदल आहे हे सुद्धा पाहणार आहोत. ओके, निष्पत्ती काय हे सुद्धा क्षमता वाचून घ्या. वनस्पतींचे उंचीनुसार वर्गीकरण करता येते. वनस्पतीमधील विविध अवयव ओळखतो म्हणजे आपल्याला ओळखायचे आहेत. आणि यामध्ये वनस्पतींमधील बियांच्या स्वरूपावरून त्यांचे वर्गीकरण आपल्याला करायचे आहे. आपल्याला काय माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे नक्की माहीत आहे काय? निसर्गातील सजीव आणि निर्जीव घटक. सजीव कोणाला म्हणतात, निर्जीव कोणाला म्हणतात, सजीव घटक कोणते, निर्जीव घटक कोणते हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत आहे. आणि निसर्गातील जैवविविधता, निसर्गामध्ये वेगळेपण आहे. ओके, त्यानंतर आता आपण कृती पहिली काय बघूया. तर तुम्ही तुमच्या परिसरात आढळणाऱ्या 10 विविध वनस्पतींची यादी करा. 10 वेगवेगळी जी तुमच्या परिसरामध्ये ज्या वनस्पती आहेत त्यांची यादी करायची आहे. या वनस्पतीचे निरीक्षण करून तक्त्यामध्ये माहिती भरायची आहे. व उंची कमी 1 ते 1.5 म्हणजे 1.5 1.5 मीटर, 1 ते 1.5 मीटर, 2 ते 3 मीटर आणि 3 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या म्हणजे असे उंचीनुसार वर्गीकरण करायचे. 1 ते 1.5 मीटर या उंचीच्या वनस्पती, 2 ते 3 मीटर या उंचीच्या वनस्पती आणि 3 मीटरपेक्षा जास्त असणाऱ्या वनस्पती यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. आता वर्गीकरण केल्यानंतर या ठिकाणी तुमची नावं लिहायची आहेत. 1 2 3 4 आणखी सुद्धा नावं लिहू शकतात. ज्या वनस्पती बघाल, ज्या वनस्पती नावं लिहिणार आहेत त्या ठिकाणी नावं लिहा. मी म्हटलं आंबा, उंची खूपच जास्त आहे. कशी आहे? खूपच उंच आहे. वनस्पती कशी असते? ही उंच असते. या वनस्पती आढळणारे अवयव मूळ आहे, सर्वच आहेत. या वनस्पती सर्वच अवयव या ठिकाणी येतील. वनस्पतीच्या फांद्या जमिनीपासून जवळ आहेत की खूप दूर आहेत? तर खूप दूर आहेत. असे आपल्या वेगवेगळ्या वनस्पतींचे या ठिकाणी नावं लिहून त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. की अनेक नावं लिहा. आंबा, फणस, एखादं फूलझाड, जास्वंद, गुलाब अशी सुद्धा नावं तुम्ही घेऊ शकता. सो आपण काय वनस्पतींमध्ये विविधता असते. वनस्पतींना विविध अवयव असतात. आता 6वीमध्ये काय बघणार आहोत? तर सजीवांतील विविधता हा पाठ म्हणजेच वनस्पतीचे वर्गीकरण शिकणार आहोत इयत्ता 6वी आत्ता यावर्षी 2026-27मध्ये. ओके, त्यानंतर या ठिकाणी विविध बियाणे आपल्याला ठेवलेले आहेत. जसे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, वाटाणा, सोयाबीन, मूग, मसूर, राजमा हे सर्व बियाणे विद्यार्थ्यांना गटने आपण समजा दिलेले आहेत. बघ, हे सर्व ओळखीचे धान्य आहेत. गहू आणि वाटाणा हे बियाणे तोडून दाखवावे. म्हणजे तुम्ही बघू शकता. तर समजा तुम्ही तोडलेले आहेत सर्व गहू, मका, बाजरी, हरभरा सर्व तोडलेले, तर काय तुम्हाला लक्षात येईल? तर बघूया. या ठिकाणी बीचे नाव, समजा हरभरा घेतला, हरभरा तोडल्यानंतर 2 सहज भाग झाले तर हो, 2 समान झाले नाहीत नाही ते 2 समान भाग झाले. काय हरभरा आपण तो सहज तोडू शकतो. 2 चक्क चणा घ्या, शेंगदाणे घ्या, 2 भाग होतात. ओके, गहू वगैरे 2 सहज भाग झाले का? तर नाही झाले. ओके, इथे सहज झाले नाहीत. गहू बघा 2 वेगळे लगेच होणार नाहीत. असे अनेक धान्य तुम्ही घेऊन कृती करू शकता. म्हणजे सजीवांच्या
बियांची रसवरचना वेगवेगळी असते. आणि 6वीमध्ये काय बघणार आहोत, सजीवांतील विविधता या पाठामध्ये सजीवांचे वर्गीकरण शिकणार आहोत. तर वरील आपण काय घेतलं, द्विदल आणि एकदल. ज्यांचे 2 भाग होत नाहीत त्याला एकदल म्हणतात. ज्या बीचे 2 भाग होतात त्याला द्विदल बी असे म्हणतात. द्विदल धान्य म्हणूया किंवा द्विदल आणि एकदल बी. याचं एकच असतं, 2 दल होत नाही, 2 भाग होत नाही त्याला एकदल म्हणतात. ज्यांचे सहज 2 भाग होतात, 2 पाकळ्या होतात, म्हणजे आपण चणा तोडला तर 2 भाग होतात, शेंगदाण्याचे 2 भाग होतात, मग यांना काय म्हणतो आपण, द्विदल असे म्हणतो. सो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल नक्की लाईक करा. थँक्यू.